लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सुरुवात झाली असून पुणे लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि आज ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। आपल्यासोबत काही महिला कार्यकर्ते आहेत, त्यांनाच विचारूयात। ताई, आज वसंत मोरे उमेदवारी अर्ज दाखल करतायत, काय सांगाल? ही लढाई ही बहुजनांच्या अस्तित्वाची लढाई आहे। आपण इतके 70 वर्ष काँग्रेसने घेतले आणि गेले 10 वर्ष काँग्रेस या सत्तेमध्ये असताना बहुजनांना कुठल्याही पद्धतीत न्याय मिळाला नाही। आणि ह्या पुण्यामध्ये जर पाहिलं तर पुण्याचा एवढे नगरसेवक निवडून गेलेले असताना कुठेही विकास कामे झालेली दिसत नाही। वसंततात्या मोरे हे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवार म्हणून दिलेले आहेत, तर खऱ्या अर्थाने आता ते निवडून आल्यानंतर या पुणेकरांना विकास झालेला दिसेल। मतदारांचा कसा प्रतिसाद आहे? ते मतदारांचा अतिशय उत्साह आहे मतदारांमध्ये आणि लोकांमध्ये जी भावना तयार झाली होती की इतर जे प्रस्थापित पक्ष आहेत त्यांच्याकडनं जे जनतेचं नुकसान झालेले आहे ते नुकसान भरून काढण्यासाठी त्यांच्यासमोर श्रद्धेय बाळासाहेबांनी एक योग्य पर्याय ठेवलेला आहे आणि त्याचा जनतेला आणि पुण्याच्या सर्व लोकांना खूप मोठा फायदा होणार आहे, हे येणाऱ्या काळातच समजेल। पुण्याच्या कोणत्या समस्या आहेत ज्या आणखी अपूर्ण आहेत आणि वसंत मोरे यांच्याकडून पूर्ण होईल अशी आपली अपेक्षा आहे? जास्तीत जास्त अपेक्षा म्हणजे शाळा, गरिबांची शाळा, जी शाळा बंद केलेली मराठी शाळा, तर ती शाळा आणि रोड, मेन म्हणजे रोड। तर सगळीकडं रोड आणि पुणे शहरात जे खड्डे हे ते रोडांचा प्रॉब्लेम आणि शाळेचा तो त्यांनी हे करावा, हा जास्तीत जास्त मोठा हे प्रॉब्लेम आहे। पुण्याची लढत ही चौरंगी होणार आहे। MIM ने त्यांचा उमेदवार दिलेला आहे, काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर आहेत, भाजपाकडून मुरलीधर मोहोळ आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे। कसं बघताय या लढतीकडे? लढतीकडे बघायचं म्हणजे आता सगळ्या आपल्या पुणे शहराचाच नाही तर अख्ख्या भारताचा पाठिंबा आहे वंचितला। वंचित हे फक्त एका समाजाचं नाही आहे, तर सगळ्या जातीतल्या खालच्या जातीतले लोकसुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत। तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी खूप म्हणजे विचारपूर्वक असा आपल्याला नेता दिलेला आहे, हिऱ्यासारखा नेता दिलेला आहे, जे खूप वेळेस नगरसेवक होऊन गेलेले आहेत आणि त्यांची विकासाची कामे पण खूप छान आहेत। तर असा नगरसेवक दिलेला आहे, तर नक्कीच जनता आमच्या पाठिंबा ह्या वसंत मोरेंना पाठिंबा देतील आणि आमचाही खूप कार्यकर्त्यांचा त्यांना पाठिंबा आहे। तेवढाच प्रचार प्रसार आम्ही जोरात करत आहोत, तर नक्कीच विजयाचा झेंडा आम्ही रोवू, हा एवढा 100% आम्ही सांगतो। आपण बघतोय की आता वसंत मोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष येरवडेकरसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे। जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ। गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर, उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा, पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे। प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये। कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये। पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024। 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा। अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 94-220-25024, 99-237-16262, 94-235-25427 आणि शुभम गजानन खेडेकर 899-66-2004। त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा। जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ। Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.